दुसऱ्याला अकार्यक्षम ठरवून आपण कार्यक्षम आहे हे सिद्ध करता येत नसतं. त्यामुळे पालकमंत्री सुरेश बोखाडे यांच्यावर मी वैयक्तिक आणि राजकीय स्वरूपाची टीका टिप्पणी करणार नाही. पण मी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहत असताना तरुण आणि महिलांना रोजगार व शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मी केलेलं काम आणि आंबेडकर चळवळीत केलेले माझे कार्य, तसेच यापुढे मिरज मतदारसंघासाठी माझा विकासाचा अजेंडा यावरच बोलणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध उद्योजक आणि आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते CR सांगलीकर यांनी दिली आहे. मिरजमध्ये सांगलीकर हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मिरज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, असं सांगून सांगलीकर पुढे म्हणाले, मिरजेत काँग्रेसचा हात असल्याशिवाय भाजपच्या कमळाला पाडता येणार नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. मिरज नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रातच आरक्षित मतदारसंघातील विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलं आहे, असं सांगून सांगलीकर पुढे म्हणाले, आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी करण्यापेक्षा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपले विजन काय आहे हे जनतेसमोर मांडणं आणि निवडणूक लढवणं हेच खरं विकासाचं राजकारण असतं. एकंदरीत सांगायचं एवढंच आहे की मला इलेक्शन्स यावेळेला 2024 लढायचं आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे की बाबा पत्रकारांना एकदा सांगून डिक्लेअर करायला पाहिजे की बाबा मी इच्छुक तर आहे, इच्छुक 2014 पासून आहे, पण इलेक्शन लढवायचे का नाही लढवायचं आहे, तर यावेळेला 2024चं इलेक्शन मी लढवणार आहे. तेही काँग्रेस पक्षाकडनं लढवणार आहे. काँग्रेस पक्षाने आता जे चिन्ह जर देत असेल तर लढवणार आहे. आणि इव्हन म्हणत असेल की महाविकास आघाडी म्हणून आणखीन कोणाला जर मिळत असेल तर आम्ही का बंडखोरी वगैरे करण्याच्या भानगडीत पडणार नाही. कारण की महाविकास आघाडी आहे, त्यांच्याबरोबरीने आम्हाला जावं लागणार. मी फक्त काँग्रेसचाच इच्छुक आहे. आणखीन एक क्लिअर करतो की महाविकास आघाडीवाल्यांनी जर मला विचारलं की बाबा तुम्ही आमच्याकडनं लढणार आहे का, त्यावेळेचा आमच्या वरिष्ठांना विचारून आमच्या वरिष्ठांनी जर आम्हाला काहीतरी आदेश दिला की बाबा ठीक आहे तुम्ही लढू शकता, त्यावेळेला विचार करण्यात येईल. अदरवाईज मी काँग्रेस पक्षाचा आहे, काँग्रेसबरोबर राहण्यामध्येच माझा इंटरेस्ट आहे. ते पालकमंत्री अपयशी ठरले आहे, त्यांनी काम केलं नाही, ह्यावरती आम्ही भाष्य करणारच नाही. आमचं एकच आता भाष्य आहे की ते नाही केलं म्हणा की आत्ता आम्हाला काय करायचं आहे, आम्ही काय करू शकणार आहे, याच्यावरती आम्हाला इलेक्शन लढवायचं आहे. कुणावर कुणाचे कुणाचं नकार कुणावरती टीका टिप्पणी करून त्यांनी ते माणूस नाही केलं पण आम्ही करणार नाही असं काय होणार नाही. जे आत्ता सध्या BJPमध्ये बघतो आपण, नेहरूने काय केलं नाही, आम्ही हे केलेलं आहे, विधी केलेलं आहे, आत्ता म्हणतात गेल्या 15 वर्षापासून ते सत्तेत आलं देखील त्याबद्दल असं बोलून चालणार नाही. ज्या ज्या काळामध्ये ज्यांना ज्यांना जे जमलं त्या लोकांनी केलेलं आहे. म्हणून मी आता अपोजिट पार्टीवरती किंवा महायुतीच्या याच्यावरती मी टीका टिप्पणी न करता मला का आमदार व्हायचं आहे, मी काय करू शकणार आहे यावरती बोलणार. इच्छा काय मतदारसंघात काय करायची इच्छा आहे तुमची? इच्छा म्हणजे भरपूर करण्यासारखं बघा. 2 गोष्टी आत्तापर्यंत आपण म्हणतो की ह्या माणसाने केलं आहे नाही केलं आहे नाही म्हणण्यापेक्षा मला आता करायचं आहे की महिलांच्या हाती काम मिळायला पाहिजे, रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे. जे आता अनएम्प्लॉयमेंट मुलं फिरतात त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. MIDCचं पुनरुज्जीवित व्हायला पाहिजे. म्हणजे ही सर्क्युलेशन कसं होणार. आणि आपण म्हणतो शेतीला आता पाणी वगैरे मिळालेलं आहे, पाणी मिळालं तर शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव कुठं आहे, हमीभाव मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा मार्केट उत्पन्न करून द्यायला पाहिजे, उपलब्ध करून द्यायला पाहिजे. ह्या गोष्टी आपण करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं एज्युकेशन, शिक्षणाचं फार आहे सध्या. जर पुढे जाऊन आता प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर शिक्षण फार अडचणीत होणार आहे. म्हणून आपण शिक्षणासाठी बेसिक काम करणार आहे. टीका टिप्पणीवरती माझा भरोसाच नाही. टीका टिप्पणी त्यांच्या टीका टिप्पणी केल्यानंतर मी काम केल्यासारखं होणार आहे का, त्यांनी विकास केला नाही म्हणायचं तर मी केल्यासारखं होणार आहे का. मला एकदा आल्यानंतर मी काय करू शकणार आहे, निवडून दिल्यानंतरच करणार आहे ना, बरोबर आहे की नाही. मुद्दे म्हणजे मांडायची कुठं बघा. कसं असतो, सत्ता त्यांच्याकडे आहे. गेल्या 15 वर्षापासून त्यांच्याच हातात सर्व आहे. आता येऊन बोलायचं नुसतं फ्लेक्स जर हे करायचं, त्या मी फ्लेक्सवाला नाही, मला आठवड्याचा अजिबात आवडत नाही. परंतु माझी धारणा आहे, बरोबर पण असेल चुकीचं पण असेल, हाताची चिन्हाशिवाय BJPचं कमळ पाडता येणार नाही, असं एक माझी स्वतःची धारणा आहे. खरंही असेल चुकीचंही असेल.